गरमी कमी होण्याचं नाव घेत नाही म्हणून यांनी कूलर आणायचं डिसाईड केलं आमच्या गावाकडच्या घरासाठी। तेच बघण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो आणि सोबत काही सामान पण आणायचा होता आणि या सर्व गोष्टी घेतल्यानंतर अचानकच जास्त प्रमाणात हवा सुटली म्हणून आम्ही लगेचच घरी गेलो। तोवर आमचं कूलर पण डिलिव्हर झालं होतं, त्याचीच अनबॉक्सिंग इकडे आम्ही करत होतो। त्यानंतर मला जायचं होतं मेहंदी काढायला म्हणून मी तिकडे गेले। तर मी मेहंदी का काढते त्याचं कारण असं, उद्या माझं डोहाळे जेवण आहे, त्याच प्रोग्रामसाठी आम्ही आमच्या घरी आलेलो। बाकी लोकांना आधीच कळलं होतं पण ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी मी आज सांगितलं। तर इकडे त्या ताईंनी खूप सुंदर मेहंदी माझ्या हातावर काढली होती आणि इकडे माझ्या भाचीने पण खूप छान बेबी कमिंग सूनची मेहंदी काढली होती आणि यांनी सुद्धा मेहंदी काढली। यांना तर अजिबात वेळ नव्हता पण छोटीशी का असे ना पण काढली। त्यानंतर मम्मीने पण हातावर छान राधा की कृष्णावाली मेहंदी काढली। असं काही घरचा कार्यक्रम असला ना तर मम्मी आणि यांची खूप धावपळ होते म्हणूनच एवढी सिंपल मेहंदी काढणं चाललंय आणि कार्यक्रमाची बरीच तयारी यांनी आधीच करून ठेवलेली होती। तरी सुद्धा एंड मोमेंटला थोडी आमची घाई झालीच, पण ठीक आहे असो। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।